आज मी बनवत आहे बटाट्याची भजी। त्यासाठी बटाटे कापण्याच्या या मशीनवर मी अशा पद्धतीत बारीक बटाटे कापून घेत आहे। हे बघा, एवढे पातळ स्लाइस कापलेले आहेत। आता या सगळ्या बटाट्यांच्या कापांना मी मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजवून ठेवते। 10 मिनिटे झालेली आहेत। आता यानंतर मी सगळं पाणी काढून बटाटे असे एका टॉवेलवरती पूर्ण वाळवून घेते। आता बनवूया बॅटर। त्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ, 6 ते 7 चमचे बेसन पीठ, चवीनुसार मीठ, ओवा हातावरती असा क्रंच करून तोही ऍड केला, 2 चमचे जिरं, थोडीशी हळद। आता थोडं थोडं पाणी करून ह्याचं मी बॅटर बनवते। पिठातील सगळ्या गुठळ्या एक छानपैकी फोडून घ्यायच्या आणि स्मूथ बॅटर बनवायचं। आता मी आलं मिरचीचा ठेचा याच्यात घातलेला आहे। पीठ थोडं कमी आहे असं वाटलं म्हणून पुन्हा 2 चमचे पीठ घेऊन आता ह्याचं मी पुन्हा एकदा पाणी टाकून बॅटर बनवते। बघा, अशा पद्धतीत घट्टसर पद्धतीत मी बनवलेलं आहे। आता ह्यामध्ये मी सगळे बटाट्याचे काप घालून पुन्हा एकदा ते मिक्स करते, जेणेकरून पीठ आणि मसाला हा बटाट्याला छान लागेल। हे बघा, अशा पद्धतीत। आणि आता याला झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवते। 10 मिनिटे झाली तर तेल पण गरम करायला ठेवलं होतं, तेलही तापलेलं आहे। आता सगळे बटाट्याचे काप एक एक करून मी तळून घेते। तेल पूर्ण कडकडीत तापवून घेतल्यानंतर गॅस मी मीडियम केलेला आहे। बघा, इथे आता आपल्या बटाट्याच्या भज्या तळून झालेल्या आहेत। आता अशाच पद्धतीत मी सगळ्या भज्या तळते। या सुद्धा भज्या आता तळून झालेल्या आहेत। आता राहिलेल्या पिठामध्ये 4 ते 5 मिरच्या पुन्हा त्याच्यामध्ये कालवून घेते आणि त्या मिरच्या सुद्धा तळते, म्हणजे मिरची पकोडे सुद्धा बनवले। अशा रीतीने मी एकाच पिठापासून बटाट्याच्या भज्या पण बनवल्या आणि मिरचीचे पकोडेही बनवले। इथे मिरचीचे पकोडेही झालेले आहेत। अशा प्रकारे मी बनवले भजी पाव। एका पावामध्ये मी 2 भज्या, मिरचीचा पकोडा घेऊन छानपैकी बटाट्याची भजी आणि पावचा आस्वाद घेते। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीत बटाट्याच्या ह्या भज्या बनवून पहा आणि ह्या कशा झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।